पुन्हा एक नवल ऐका. एक नालायक त्रास देऊ लागलं. त्याने इतका त्रास दिला, इतका त्रास दिला, इतका त्रास दिला आणि ते हलकट समुद्राच्या बुडाला जाऊन लपलं. नवल सांगते, नवल लपलं समुद्राच्या बुडाला. त्याला मारता येईल ना. खरं तर प्रभू रामचंद्राला समुद्रानं मदत केली नाही बरं. अडवा सागर लागला, अडवा सागर लागला. वाट मागितली होती एकदा समुद्राला, नकारलं नकारलं नकारलं. मारुतीराय शरण आले सागराला, रस्ता देऊन टाका. मारुतीरायनं सांगितलं आम्हा जनावरांसाठी, पशुसाठी, पाला खाणाऱ्यासाठी रस्ता देऊ नका. ते पशुच्या येवणीत येवणी जन्मला पशुच्या येवणीत. आम्ही पशु आहेत, वणीचे पाले खाईर येत आम्ही. पाला खाऊन या वाहिले पर्वत, बांधिला सेतू सिंधुवरी. आम्ही पाला खाणार आहेत आणि रस्ता तुमच्या जावायला द्या. काय सांगावं समुद्रानं, ज्या जावायला माझी पोरगी नीट सांभाळता येत नाही त्याला मी कसं मानू. काय चुकलं समुद्राचं. ह्या जावायन पोरगी हरपिल ती ना, याच्याकरता ह्या जावायला मी नाही वाट देणार. तर एक वानर म्हणलं मारुतीरायाला, पवन सुता, अहंकाराचं टोक गाठलेल्या समुद्रापुढे तुमच्यासारख्या भक्तियुक्त अंतकरणाच्या सात्विक आणि सदाचारी पुण्यशील नामधारकाने नालायकाच्या पुढे नाही वाकलं पाहिजे. पुष्पदंत नावाचं वानर सांगू लागलं. म्हणून सात्विक माणसानं हलकाटाच्या पायावर कधी डोकं ठेवायचं नाही. महाराज असला तरी पण. जो महाराज बिडी वळीतो, जो पक्वाद्या तंबाखू खातो, जो गायक बिड्या वळीतो, यायला जर पाकिट देत असाल तर तुमच्या घराला कुलूप लागन. मी नाही सांगत. विठाला 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 विठाला. आपण परवाला 4 श्लोक वाचिले बापू, त्याच्यातल्या अजून 1.5 श्लोकाचा मतितार्थ कळायचा राहिला. ज्या वेळेला त्या 1.5 श्लोकाचा मतितार्थ ओरिजिनल कळल त्या दिवशी मग मी तुम्हाला श्लोकासह कीर्तनात सांगेन. पाप लागतंय. दोघाशी पतन सारिखेची, हो शास्त्र आहे त्याच्या पाठीमागं. नालायकाच्या जो पक्वाद्या, जो गायक, जो कीर्तनकार, जो भागवतकार, जो रामायणकार, मायबाप जिथे असताना त्याला जर बोलत नसल तर त्या भडव्याला तुम्ही पाकिट देत असाल तर तुमच्या घराला कुलूप लागन. विठाला विठाला विठाला. कारण जगात आईवडिलाची सेवा सर्वात मोठी सांगितली. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. तुकोबारायनं माळकऱ्याच्या बाबतीत, त्या सेवेच्या बाबतीत काही हे दिलं नाही. काय वागत असेल त्या बाबतीत संदर्भ दिला नाही. पण तुकोबाराय आई वडिलाच्या सांभाळ करणाऱ्याच्या पाया पडतात. नमो तया माता पित्याचे पालन. तुकोबाराय, तुकोबाराय जयच्या यम पाया पडत होता, जयनं यमाच्या डोक्यावर पाय दिलाय. जगाचा मालक त्यांच्या पत्नीचा पाय चाटीत होता. पाय पाय काटा काढताना तोंडात बोट घालायचं आणि जिजाबाईच्या तळपायला लावायचं. एकदा नाही चिंदे पाटील, पुन्हा ते मातीचं बोट पुन्हा तोंडात लावायचं. म्हणजे दत्ताबाबा माती खाची इच्छा पंढरपुरातल्या मालकाला तुकोबारायच्या पत्नीच्या पायाची माती खावा इतकी बाई अधिकारी. आणि त्या बाईचे मालक किती अधिकारी असतील. आणि मायबापाची सेवा करणाऱ्याच्या तुकोबाराय पाया पडतात. नमो तया माता पित्याचे पालन. आणि नमो त्या वचन सत्यवदे, खरं बोलणाऱ्याच्या सुद्धा तुकोबाराय पाया पडतात. इतकी ताकद आहे. आणि आम्ही कीर्तनं सांगून जर मायबापाला सांभाळीत नसल तर आमच्यासारखा हरामखोर. मला वाटतं देवाला सुद्धा एक स्वतंत्र नरकाची निर्मिती करावं लागेल. कारण मायबापाला न सांभाळणाऱ्या महाराजाला, आता नरक तर 14 सांगितले, तर महाराजासाठी स्वतंत्र एखादा 25वा करावा लागेल. की कोण्या नरकात टाकावं, कोण्या महाराजाला, जो आई बापाला मानित नाही त्याला. विठाला 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 विठाला. आणि मग मारुतीरायनं स्वतःच्या बळावर सांगितलं, काय तुम्ही पाया पडता. एका वानरानं सांगितलं, मारुतीराय तुमच्या कृपेने आम्ही समुद्राच्या मुसक्या आवळू. त्याच्यातल्या 2 वानर, तुका म्हणे नळा आणि सागरी तारी आल्या शिळा. काय ताकद होती. नळ आणि निळ नावाच्या भाव आहेत. दगड टाकलं आणि सेतू बांधला. पण समुद्राच्या नाही पाया पडले. आणि मग पुन्हा एकदा प्रसंग आला. त्या समुद्राच्या बुडाला एक नालायक, अत्यंत पापी, दुराचारी, दुर्जन पाण्यात लपला. प्रभूने विचारलंच नाही, व तू पाणी बाजूला सरकेव, मला याला मारायचंय. त्याला नाही विचारलं. एका महाराजाकडे प्रभू रामचंद्र गेले आणि त्या महाराजाला सांगितलं, बऱ्याच लोकांना त्रास देणारं समुद्रात लपलंय, कसं करायचं. महाराज म्हणले, काय ताण घेता, एका मिनिटात त्याला उघडं करतो. एकाच मने माझा पिता जयाने प्राशिला, म्हणून मी बहु भीते गया साधू कुळाला. त्या महाराजाने एका घोटात एक समुद्र पिऊन टाकला. एक पाहुणा भेटला, म्हणला मी 9 सागर पितो. म्हणलं मग तू आगस्तीचा आजा असशील. पण त्याने एका घोटात समुद्र 1 सागर प्याला. तर पंढरपुरातल्या मालकाला मदत केली. तो 9 सागर पिऊ पिऊ तू नाशिकला इटा उचलायला ना.
हा पप्याची माय खडा खांदायली तू इटा उचलायलास तो बापाची प्रॉपर्टी फुकलीस ना 9 सागर पिऊ पिऊ किती अवघड गोष्ट आहे का नाही. हे मोठ्यापणानं सांगू लागलं ते आमचं पाहुणं नव्हतं पण तुम्हाला राग येईन म्हणून मला म्हणायला लागलो विठाला विठाला विठाला. एका घोटात समुद्र पेला आणि तो उघडा केला. सोडिला चंद्राकृती बाण तो इंधिला से निशाचर जान तृप्ता देत त्यावदान अतृप्तेशी भयजनो. सगळ्यांनी आनंदाची तृप्तीचा ढेकर असा सुस्कारा सोडा त्याला मारलं. आता समुद्र मोकळा करण्यासाठी ज्यानं मदत केली ते पैसे घेत नव्हतं ते आमच्यासारखं थोडंच होतं पाकिट घेणार. मग उपकार कसा फेडायचा म्हणून नाना जेवायला बोलिलं जेवायला या म्हणले आमच्याकडे. आईला सांगितलं आई महाराज जेवायला आलेत. कोण? नवल सांगतोय. नवल उदाहरण क्रमांक 2 महर्षी अगस्ती जेवायला आलेत. अगस्ती ऋषी जेवायला म्हणल्यावर काय थाट असेल महाराज काय वैभव असेल. आमच्या सारख्याला फुलं टाकायलीत लोक. हा जाताना खपक्या गठुडं घेऊन जाणारे लोकांना इचकिण्यापेक्षा आपण प्रांजळपणानं सांगितलं पाहिजे आहे का नाही. हो आमची इथे एक बाई वा पाहत होती. कोणाच्या नाही तिच्याच घरच्या बायाच्या. तर जिला वा आहेत ती पुढे बसत असती जी पाहती ती मागून बसत असती. पण ती वा धरीत होती मारीत नव्हती अशी चोळून धरायची. वाला मरू देत नव्हती सोडित नव्हती. असं चोळू नाही हाणलं पाहिजे माणसाने तिच्यावानी. आता ती मेलीन वावाली मेलीन आता वाच होईनत ना लय केमिकल डोक्यात टाकायलात ना त्याच्यामुळे वा होईनत. ह्याच वाच्या रूपात आल्यात. हा त्या वा यायला डसत होत्या ह्याच वा झाल्यात. हळदीचा डाग सुटत नाही. ह्या 2च तोंडन खिचडीन बोंड. हो मग ह्या वाच्या पेक्षा वाच्या बाप झाल्या त्या. विठाला विठाला आठवलं म्हणून सांगतोय. 72च्या दुष्काळात सासू सासऱ्यांनी प्रॉपर्टी पोटाला चिमटा देऊन कमवून ठेवली. जमीन असेल वाड्या असतील. 72च्या दुष्काळात मला कळत नाही मात्र्यांशी जन्मदत्ता बाबा पण काय असेल तुमच्या लहानपणी दुष्काळ रोज चपात्या भेटत होत्या का. मग त्या दुष्काळात वांगीकर आबा जुन्या लोकांनी आपल्या लेकरं सुखात नांदावा याच्याकरता 1 टायमाच्या भाकरी कमी खाल्ल्या आणि त्याच्यासाठी प्रॉपर्टी कमवून ठेवली. आणि त्या म्हाताऱ्याला सुना त्याची प्रॉपर्टी हिसकून घेऊन तुपात बुडून चपात्या खाल्यात. आणि सासू सासऱ्याला जर जी सून विचारित नसेल तर तिच्या झोपीत बांगला अंग्यावर पडन तिची माती घरातच फुकावं लागन घरातच. इतकं ध्यानात ठुलं तरी बाळाचं कीर्तन सफल झालं. विठाला विठाला मागच्यांनी फार सायास केलेत आपल्यासाठी. एक सून म्हणली महाराज बस करा सगळ्यात लेकरा बाळासाठी कमीत असते. तर म्या म्हणलं चुड्यालनी जरा हिशाबात बोल. जिबले लांबली का तू अशी रबलासारखी जरा ऐक. तुया सासऱ्यानं सासू जमीन इकून जर गोव्याला फिरायला नेली असती. तुया सासऱ्यानं प्रॉपर्टी इकून सासू जर गोव्याला फिरायला नेली असती तर तुला ऊस तोडायला जावं लागलं असतं. चेतुरे जरा ध्यानात राह जरा जीबावर. टकटक दिसायला सासू सासऱ्याला नीट बोलणाऱ्या तुम्ही 35 जणी मंडप जळण तुमच्या पापान. उभे राहा तुम्ही उभे राहा. हे मागं पाहू नको तूच उभी राह. कदरली सासू तू कदरा इरीत उडी टाकीन एखादीची. हो सासूला इतका त्रास देशील तर तुही भावजई तू या माईला जित्त फोकीन जित्त. बरोबर होतं की नाही का नाही. आपण नवऱ्याच्या माईला त्रास दिला तर आपल्या माईला भावाची बायको देईन का नाही त्रास. हा एक बोट दुसऱ्याकडे केल्यावर बाकीचे आहेत ना आपल्या डोळ्यात झाला. नाही नाव घेत नाही घाम येऊन मरायची एखादी. जाऊ द्या मी येरी म्हणालो एवढ्या कीर्तनात माफ करतो पण आजपासून तयारीत व्हा. सासू सासऱ्याला त्रास देऊ नका. म्हाताऱ्या लई खुश झाल्या. हो म्हाताऱ्या म्हणल्या नाना बरंच झालं तुम्ही मेला आणला. हो बरा बोलतो आमच्यासाठी बरा बोलतो माय चांगला आहे. हो म्हाताऱ्याच्या बऱ्या वे पण तुम्हाला बी एक विनंती करतो तुम्हाला पोट्ट झाल्यामुळं ती आली. तुम्ही पोरं होण्यासाठी आपले देव कमी पडल्या. सैलानी पुस्तूर बोकडे कापले तुम्ही का साध्या आहेत का. हा त्या देवाई पुस्तूर बोकडे कापले तुम्ही आणि तुम्हाला पोरं झाल्यामुळं ती आली. जसं लेकीचं चांगलं व्हा तसं सुनाचं चांगलं व्हा तुम्हाला वाटू देत जमा तऱ्याला. हो सुन रानातून आली की ही बाहेर पडती. शेजारीन चपात्या करतील ही तिला उंडे करून देती. मग घरच्या सुनाला चपात्या लाटून दिल्या तर काय प्यारेलीच झाला का तुला. हा आता सुना बी खुश झाल्या आणि म्हाताऱ्या खुश झाल्या. एकतर्फी नाही बोललं पाहिजे माणसानं. विठाला विठाला विठाला. तुम्हाला एक सांगू का ज्याला संसारात नीट वागता येतं का तो परमार्थात येण्याच्या लायकीचा आहे. आहे कची धड नाही तयाचे परत्र पुसशी काही. गुरुजी मातुड्याच्या सडकाव ज्याला नीट चालता येत नाही ते चिंतामणीच्या सडकाव तर कुठं डबकं घेऊन बसल ना.
हा, ज्याला हिवराच्या झाडाखाली नीट बसता येत नाही ते कल्पतरूच्या झाडाखाली तर बप्पा या चेडी काढायच्या आधी संडास करीन तिथं. त्याची लायकी आहे का चिंतामणीच्या झडका तिथं झाला आहे का नाही? विठाला विठाला संसारात जी माणसं चांगलं वागतात का ती देवाला आवडतात महाराज. आवडतात आवडतात आवडतात. माझ्या मावल्यांनो राग येऊ देऊ नका, तुम्ही फार मोठे आहात. कारण देशाची सर्वात मोठी उंच श्रीमंती काय असेल तर माझ्या संतांनी तुम्हाला दिले. ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती, या देशाची सर्वात मोठी संपत्ती तुम्ही आहात. तुमच्यातली एक बाई मालकाच्या सकाळ दुपार आणि संध्याकाळ 3 टाईम पाया पडत होती. पंढरपुरातला मालक तिच्या 9 बाऱ्या पाया पडा. इतकी मोठी ताकद आहे तुमच्यात. नवऱ्याला टायमाला जेवायला देत जा. महाराज घरी आल्यावर काजू टाकून शिरा करते आणि नवऱ्यांच्या मागितल्या म्हणती सकाळीच पेलताना. अशी बाई ज्या गावात आहे त्या गावात पाऊस कमी पडतो. विठाला 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 ह्या म्हणत्यान मेलेला पुढच्या वर्षी आणू नका. तुम्हाला 30 गाव पाठ्याला 36 गाव. पंढरपुरातल्या मालकानं पैशाचा पाईप दिलाय बाळ्याला, त्याच्यामुळे मी नाही भंगिऱ्याला चाटीत. विठाला विठाला. माझ्या मालकांचं वाक्य खरं सांगितल्यावर दुसऱ्याला राग आला तर येऊ द्या. काय ताकद आहे काय तरी. तुका म्हणे सत्य सांगो. आणि ह्या गावाची परंपरा फार मोठी आहे. या महाराष्ट्रातले फार मोठमोठे वारकरी संप्रदायातले आदरयू या भूमीला पाय लावून गेलेले आहेत. मला तर कळत नाही पण सांगतीच जुनी माणसं फार मोठी मोठी सप्ते या लहुल नंबर 1 केलेले आहेत. मग चांगल्या चांगल्या वारकऱ्यांचा पायंडा, त्यांचा पदस्पर्श, त्यांच्या वाणीचा वर्षाव अमृतासारखा झालेला आहे. इथल्या सुनांनी चुका करायच्या नाही, इथल्या बायकांनी चुका करायच्या नाही. जी बाई दिवसात एकदा नवऱ्याच्या पाया पडती का तिला भारतातल्या कोण्याच महाराजाच्या पाया पडायची गरज नाही. लिहून घ्या, श्लोक देईल तुम्हाला 10-15. मी मंच सांगणार नाही. आधारा वाचूनी काय सांगशी कहाणी. कीर्तन का संप्रदायातल्या वारकरी संप्रदायातल्या वक्त्यानं पुराव्याला न पकडता सांगितलं म्हणजे गाईचं मांस खाल्लं इतकं पाप लागतं. विठाला 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 विठाला. असो घरी जेवायला बोलले इथपर्यंत आलतो ना. काय स्वयंपाक केला? तळील्या वरिल्या एकची पकवानी. अहो आमचा इतका थाट आहे. काय थाट? पाय धुवायला बकीट, नवी टावेल, साबण. लय बाळू महाराज ऊस तोडून आलता का? किती किती थाट किती थाट. ज्या बायकाची चप्पल पाहायला भेटत नाही त्या वळायला उतरेश्वर बापू पाहिलं आबा तुम्ही होते ना. ज्या बायकांची चप्पल पाहायला भेटत नाही त्या मावल्या मला वळायला. आमचा जर इतका थाटा असेल तर अगस्तीचा किती थाटा असेल कल्पना करा ना. जगाचा मला असं वाटतंय म्हणून संप्रदायातल्या लोकांनी चुका करायच्या नाही. इतकं वैभव इतकं इतकं जपतीत लोक आम्हाला, इतके जपतीत लोक. पाट लावले. पाट सोन्याचे देवाला आणता येत होते पण हे विरक्त लोक होते ना, हे सोन्याला स्वीकारित नव्हते ना. सोने रुपये आमा. बावनिया चंदनाचा पाट बसायला. बावनिया मलया निळू चंदनाचा पाट ताट आला. हो, मलया निळू चंदन हे सुगंधी असते आणि बावनिया चंदन हे शीतल असते. तापलिया तेला बावनी चंदन शनये कबुंद शीतल करी नैवम गिरगावकर लिखितम नैवम गांजा कसम लिखितम. मोठ्यांचं वाक्य आहे ना. उकळत्या तेलामध्ये शिंदे गुरुची चिमूटभर टाका, तेल बर्फा इतकं थंड. हे बावनिया चंदन. आपल्याला हे दुसरे चंदन भेटत येत ना. चंदन आपल्याला रक्तचंदन सांगितलं. रक्तचंदन मेलेल्या माणसाला असं रक्तपुष्पाम रक्तचंदनो. या जाऊ दे आज कशाला श्लोक म्हणायचा तो. विठाला विठाला ही पाट टाकली. समाया लावलेल्या आहेत. समाय मात्र सोन्याच्या होत्या. तुपातल्या समाय. जेवायला बसले. सगळ्याच्या पुढे पाण्याचे तांबे येतं, वरी फुलपात्र आहे. जुन्या काळातली पद्धत बरं का. हे नंतर आले गिलास बुटबुट करायला. गिलास आत्ता आले 10 वर्षात. पूर्वीच्या काळात तांब्यान त्याच्यावर फुलपात्र टेकायची. ही जवळेकरांना पाणी द्यायची पद्धत होती. आता नवीन पद्धती आल्या. आता बारीक गिलास, काही दिवसाला चमच्यान पाहिजे तितकं काय माहीत. वरचीवर बदल होते आला ना. फार 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 शिष्टाडपणा. बाबा इतकी मोकार टेकन चौघीत लुगडं एक बघायचंच काम नाही. वरचीवर सारं बदलायच लागलं. ते सारं काळच बदलायला. काय करतील राम जाणे. ती पद्धत होती. आजही काही घरी ती पद्धत आहे. तांब्या देऊन सोबत फुलपात्र द्यायची. असं जाऊ द्या. काल आहे तसं ज्या त्या काळात ज्या त्या गोष्टी पेरीत असतात. आपण मागचं सांगावं लोक म्हणतील याच्या गोळ्या संपल्यात, याला ॲडमिट करा. त्याच्यामुळे कशाला आगाऊपणा जास्त. ज्या त्या ओघातच्या त्या गोष्टी असतात. सगळ्याच्या पुढे पाणी दिलं प्यायला. महर्षी अगस्तीला दिलं नाही. पाणी फिरवायचं होतं. पाणी फिरवायला दिलं. पाणी फिरवीत असतात ना मुंगे आत येऊनी म्हणून. एक जणाला विचारलं जेवताना पाणी कम फिरत येत. ते म्हणलं मुंगे आत येऊनी त्याला कळावा पुढे ताटे. मग मी म्हणलं खडूच फिरवायचा ना. नाही तर बेशीट व्हायची वाटीभर आपली बेशीतीच रांगोळ घालायची म्हणजे मुंग्या येत नाहीत आणि झुरळं येत नाहीत.
तसं नसते, त्याच्यासाठी वेगळं कारण. जाऊ ते, वेळ नको. अगस्तीने विचारलं, रामचंद्र, भोक्तव्याम जठरानलो तृप्तेषु, भोक्तव्याम जठरानलो तृप्तेषु किमं तृष्णा जायते हितार्थायाम जलायाम यज्जायते क्रिया. अरे भूक जाण्यासाठी अन्न लागतं, पण तृष्णा म्हणजे तहान जाण्यासाठी पाणी लागतं ना. भगवंतांना हात जोडे दत्ता बाबा. सांगितलं, मालक या अवतारात जीव घालतो आणि पुढच्या अवतारात पाणी पाजील. तर महर्षी अगस्तीने विचारला, अरे जीव घालतोस पण पाणी का पाजीत नाहीस? मालक ऐका ना, तुम्ही एका घोटात एक समुद्र प्याला. एकाच मने माझा पिता जयाने प्राशिला. लक्ष्मी सरस्वतीला म्हणत होती बरं, लक्ष्मीचे पिता समुद्र आहेत. मग एका घोटात एक समुद्र प्याला. आणि समुद्र किती येतं? 7. हे समुद्र झाले प्रियव्रताच्या रथाच्या चकोऱ्यापासून. भागवत सांगते, यत् प्रियव्रतायं भयो रहुंवरा चक्राधिजायते. श्लोक भागवतात नाही पाचा. ये चक्राधिजायते रहुंवरा स्थित पुनितायाम आपाम पतियम निराजयो. जाबालीचा श्लोक आहे, मार्कंडे आणि जाबालीचा दोघांचा संवाद आहे. मग समुद्र 7, एका घोटात एक समुद्र पेला. 7 घोटात 7 समुद्र, 7 घोटात ताण जाती का? मग विटेवरच्या मालकाच्या लक्षात आलं, त्रेतायुगातल्या प्रभू रामचंद्राच्या, आपण इथं हरू आणि दुसरं पाणी द्यायची ताकद आपल्यात नाही, कारण आपण वाल्मिकाच्या शब्दावर ठाम आहेत. बोलीला वाल्मिक तैशेची करीन. आपल्या मनाला काय करता येत नाही. कर्जबाजारी अवतार या मागचा अवतार हा कर्जबाजारी ऋण आहे, ऋण आहे, ऋण आहे. मग मी पुढच्या अवतारात पाणी पाजील. अगस्तीनं सांगितलं, पक्क भगवान रामचंद्रा, नाही तर आताच म्हण, आता पाजीत नाही पुढं पाजीत नाही, मी नुसतं जेवून जातो. नाही म्हणले, पुढच्या अवतारात पठ्ठ्या पाणी पाजीन. जेवलं म्हातारं. पुढचा अवतार आला, तो द्वापारयुग होतं. आणि द्वापारयुगात दरवर्षी गवळी इंद्राची पूजा करीत होते. पंढरपुरातल्या मालकाने द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याने सर्व गवळ्यांची मिटिंग घेतली आणि सांगितली, इंद्राची पूजा करायची नाही, गोवर्धनाची पूजा करायची. या गोवर्धनावरचं गवत आपल्या गायी खातात बरं का, त्याच्यापासून दही दूध तूप लोणी ताक आदी करून सर्व दुग्धजन्य पदार्थ मिळतात बरं का, म्हणून त्या गोवर्धनाची पूजा करायची. तर काही काही गवळी म्हणले, गोवर्धनावर गवत येतंय पण इंद्रानं पाऊस पडल्यावर येतं ना. म्हणले इंद्राला पाऊस पाडावाच लागतो. ते का गोवर्धनावच पडी तू का मेघ पाऊस? मेघ कधी कधी हागंदारीला पण पडतो ना. काय मेघाला खडकाव पडावा का, समुद्रात पडावा का, तळ्यात पडावा का? तळ्यात पडलेलं ठीक आहे, साठून राहतंय, कुठं पडावा का? नाही विचारित मेघ हागंदारी शेत. मग त्याला गोवर्धनावर पडावं काय? त्याला काय धनुरात झाला का त्या मेघाला? तर कशाला त्याच्यासाठी पूजा करायची? गोवर्धनाची करायची. हे देवाचं सगळं नाटक होतं. त्याच्या नाटकाचा विचारच करायचा नाही, कारण 1 नंबरचं राजकारण त्यालाच कळालं. तर राजकारण सुरुवातच द्वापार युगातल्या पंढरपुरातल्या मालकानं केली. 1 नंबरचा राजकारणातला डॉन कृष्ण. त्याच्या अगोदर राजकारणाचा विषय 7व्या अवतारातलं राजकारण नाही सोपं होतं. फार सोपं. 8व्या अवतारातलं राजकारण इतक्या टोकाला गेलं, बहिणीचं लग्न माईलाच कळू दिलं नाही, भावालाच कळू दिलं नाही. हेच नवल. आणि सोयरीक कोणासोबत केली? त्याच्याच भावासंग सोयरीक झाली, पत्रिका समुद्रात टाकली आणि त्याच्या चुलत भावाला देऊन टाकली. काय राजकारण असेल कल्पना करा ना. दुर्योधनाला बलराम दादाने दिली, सगळ्या पत्रिका देवबापाने लिहिलेल्या समुद्रात टाकल्या आणि यानं अर्जुनाला संन्याशी केलं. तो संन्याशी होऊन जनी चोरून नेली माझी भगिनी. अर्जुनाला भगीवस्त्र घातले दत्ता बाबांनी बहीण चोरून न्यायला लावली. आणि मग तिकडे दुर्योधनाला कळाले एका संन्याशाने पोरगी नेली. ते म्हणलं काय आपलं नशीब खोटं बापा, आपल्याला दिली महाराजानच नेली. आणि नंतर कळालं त्या महाराजाला अर्जुनानं मारलं. बरं झालं म्हणलं, काय का होत नाही, आपल्याच घरी भेटली का दिली. संन्याशी यानंच केलं. तो इतकं नाटक, त्याचं डोकं लावायचं नाही, फार मोठं डोकं द्यायचं. विठाला काही न बोलो. युद्ध करत असताना कमरेच्या खाली मारता येत नाही. गदा युद्ध करत असताना कमरेच्या खाली मारता येत नाही. हा युद्धातली धर्मनीती आहे. आणि यानं किती नवल केलं माहिती आहे काय मालकानं? भीमाला सांगितलं, हा ना गदा कमरेच्या खाली. दुर्योधना मारिली गदा घेतला प्राण, यडका मदन तो केवळ पंचानन. आणि मग नीतिसूत्राचं योचन होत असताना पंढरपुरातल्या मालकावर बारी आली. सांगितलं, हे काम कसं काय केलं तुम्ही बलराम दादा, आपलं भीमदादा? तर भीमदादानं सांगितलं, नीतिशास्त्र कोणाकडे होतं? बलराम दादाकडे. गदा युद्धातले प्रवीण होते ते. त्यांनी सांगितलं, कृष्ण हे चुकलंय, भीमानं पाप केलंय. या सगळ्याला एकत्रित बसिलं आणि न्यायशास्त्र सांगितलं. मोठी भाऊजाई मोठ्या भावाची बायको आई समान असते. भ्रतास्थित जायतम सहोदरानाम. सहोदर म्हणजे भाऊ. तत्कांताय जायम वात्सल्याति समस्वायाम नैवम गांजा कसम लिखितम.
मोठ्या भावाची पत्नी वात्सल्याय तृप्तेषु आईच्या दर्जाची असती आणि आईच्या दर्जाची असलेली भावजई जो नालायक कामिक दृष्टीनं मांडीवर बसितो त्याची मांडी फोडायला काय हरकत आहे? तो दादान मान खाली घातली. किती चतुर असेल होते, कसा गावसाला असेल त्याला पुरावा, काय विवेक असेल त्या टोकाचा विचार करा ना, काय नाविन्य असेल त्याच्याकडं. त्याच्यासारखं राजकारण कोणाला येणार आहे? मी नेहमी सांगत असतो ज्याला राजकारणातले पुढं जायचं का त्यानं दोन गोष्टी, तुकोबरायच्या पायकीचे अभंग पाठ करायचे एक आणि महाभारतातले सिद्धांत खिशात ठेवायचे दोन. ज्याला संसार सुखाचा करायचा त्यानं 7व्या अवतारातलं रामायण खिशात ठेवायचं, काही काही नियमित. आणि ज्याला अति धिंगामस्ती करायची त्यानं दुर्योधन नीती घशात ठेवायची. विठाला विठाला साधा सरपंच व्हायचा असेल तर किमान 5 तरी पायकीचे अभंग पाठ असावा. कारण रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज जनतेचं पालन करण्यासाठी आई लेकरावर जितकं प्रेम करते असं राजानं समाजावर प्रेम करावा याच्यासाठी तुकोबारायचे कीर्तन ऐकायचे. आणि ज्या दिवशी रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज तुकोबारायच्या कीर्तनात आहेत त्या दिवशी तुकोबाराय जाणून बुजून अभंग बदलायचे आणि पायकीचा अभंग घ्यायचे. पायकीच्या अभंगात प्रजेची सेवा सांगितली. विठाला विठाला विठाला. मला वाटतं आपल्याकडे मंत्र्यांना पण पायकीचा अभंग पाठ नसेल. विठाला 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 जाऊ द्या, त्यानं नाही पाठ केलेलाच बरा. ते कीर्तन करायचे ना आपल्याला नाशिकला जावं लागायचं, त्याच्यामुळे ते करीत नाहीत, तेही बरं. विठाला विठाला विठाला. प्रजेची सेवा सांगितली, पुराण सांगते, याच्याकरता सांगते. आपली काय पात्रता आहे त्यांना नाव ठेवायची. मोठ्या लोकांना आपण नाही बोललं पाहिजे. मोठ्या लोकांना लहान्यानं बोलणं म्हणजे कुत्र्यानं हत्तीला डस नाही. तुम्हाला माहिती आहे का, कुत्रं शक्यतो हत्तीला डसतच नसते, भुकत असते. आणि भुकल्यावर हत्ती मोजीत नाही, आणि जवळ गेल्यावर त्यानं सोन हल्ल्यावर 20 कुत्र्याचा पोत्रा होईल ना हत्तीच्या, म्हणून कुत्रे डसत नाहीत. आणि आधा कदा जरी एखादं नालायक कुत्रं डसलं तर ते बोचरं होतंय. म्हणजे हत्तीची त्वचाच इतकी कठीण आहे की त्याचे दात त्याच्यात अडकत येतं, रिकामत उत्तर घेऊन वापस येते. म्हणून बारक्याला मोठ्यानं बोलणं, लहान्यांना मोठ्याला बोलणं किंवा बारक्यांना मोठ्याला बोलणं म्हणजे कुत्र्यानं हत्तीला डसणे. दुःख पावे बापू आबा पुरावा देतात ते. आणि असे पोषक पुरावे दिले की वैकुंठवासी आमच्याकडे नथुराम बाबा केहाळकर म्हणायचे, कीर्तनकार बोलताना पोषक पुरावा द्यायला की कोटीची नोट. विठाला विठाला विठाला. मोठी माणसं असतात ती. चला, पण मोठं होण्यासाठी अत्यंत गरज आहे गाथ्याची. समाजाची सेवा चांगली करता येईल. गोवर्धनाची पूजा केली, इंद्राला राग आला. आणि इंद्राला राग आल्याच्या नंतर इंद्रानं प्रमाथी नावाचा वरून पाठिला. प्रमाथीवरून हा मोसमी काळात येत नसतो. रोहिणी नक्षत्राच्या अगोदर जो पाऊस पडतो का तो प्रमाथी नावाचा वरून पाडतो. आणि हे सगळे आता शेवटचं पावसाचं नक्षत्र सुरुवातीचं सांगता येईल तुम्हाला. रोहिणी 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 मृग नाही बरं, रोहिणी. हे गान सम्राट प्रल्हाद शिंदेंना सुद्धा कळालं. हो, 150 एकर ज्यायला शेती त्याला कळालं नाही. ते म्हणला मृग नक्षत्र पहिलं. वा रे वा. हो, नाही. पडर पाण्या मृगा आधी रोहिणीचा, पाळणार लागे भावादी बहिणीचा. याच्या पाठीमागे फार तत्व आहे, फार मोठं तत्व आहे. हे पहिलं नक्षत्र पावसाचे 9 दत्ता बाबा. 9 नक्षत्राच्या नंतर जो पाऊस पडत असतो तो प्रमाथी नावाचा वरून पाडतो. त्याला अवकाळी पाऊस साध्या शब्दात आणि शास्त्राच्या भाषात अकाली पाऊस. पैठणच्या मालकांचे वाक्य, अवकाळी पाऊस कधी कधी धनाचं नुकसान करत असतो, पण तो पाऊस कधी कधी आपण अडवायचा. अकाले वर्षते मेघम, अकाले वर्षतम मेघम. हे अवकाळी पडलेला पाऊस धरणे बांधून निघाली जे तळा. त्याच्या पुढचं मला आठवत नाही. मग नेमे पिके ढाळा ढाळा दीजे. एखाद्या वेळेस पाठ नसती ना, होते कधी कधी मेमरी कार्ड लोड आल्यावर. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना सांगितलं हे पडलेला पाऊस धरणे बांधून निघाली जे तळा. इतकं मात्र वाक्य खरं आहे. होईल, होते कधी कधी. आणि मग ते पिकाला ढाळे ढाळे द्यायचे. काय ताकद आहे महाराजा लोकांकडं. असा अवकाळी पाऊस प्रमाथी नावाच्या वरुणानं पाडला. किती अवकाळी पाडला? हत्तीच्या सोंडेसारख्या धाडा. शिळा वर्षत धारी मेघ जो हे
कांता आरती ओवाळी तुम्हा देवा की सुता जय देवा कृष्णनाथा जय रुक्मिणी माता आरती ओवाळी वा 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 राखिता गोधनेवो इंद्र गोपाला भारी रक्षिले गोकुळ वो नखी धरी लागे रे निर्भय लोकपाळ अवतरले हारी जय देवा कृष्णनाथा राई रुक्मिणी कांता आरती ओवाळीन तुम्हा देव के सोता. मला वाटतं देहूतल्या मालकांनी आरती लिहिली. इंद्र कोपाला भारी राग आला आणि प्रमाथी नावाच्या वरुणाला पाठिलं. शिळा वर्षल्या धारी मोठमोठ्या गारगुंडा शिळेसारख्या गारगुंडा थार 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 पाऊस सुरू झाला. सगळ्या गवळ्यांनी सांगितलं कन्हैया रागावला रे मालक आपला, आता आपण वाचत नाहीत, काय काळजी करू नका, या इकडं लावा काठ्या. नखी धरीला गिरी नखावर पर्वत धरला. पाऊस धोधो पडत होता. एका गवळ्यानं सांगितलं हे पर्वत इरळून जाईल, हे डोंगर चुरा होईल, आपण भिजू, गोकुळ वाहून जाईल, काळजी करू नका. एका सर्पाला बोलिलं. त्या सर्पाला फार मोठा सर्प होता तो. नाव घरी गेल्यावर बघा भिताडासारखे मोबाईल येत ना तुम्हाला. कधी कधी हिचकी जाण चांगलं. जे सकाळी पाणी नेत नाही त्याला चॅटिंग करतात, काल कुठे गेलता, तो मसनात गेलता, उद्या तुला नेणार आहे. 60-65 वर्षाचं आयुष्य नालायकाला बोलण्यात कशाला घालायचं. कधी कधी आपलं बघा. मोठ्याल्या माणसांनी म्हाताऱ्यांनी जर बघितलं मोबाईलवर तर उद्या तुम्ही नातवाला सांगताल, हे पुढच्या पिढीला सांगेल. आपलं कधी कधी पाहत जा, आपलं जतन केलं पाहिजे. काय होतं माहिती आहे का, दुसऱ्याच्या लय नादी नाही लागलं पाहिजे. एका बाईला 80 एकर जमीन जोगवा मागू लागली. जमीन 80 एकर, भले मामा 80 एकर जमीन, आणि ती बाई गुरुजी जोगवा मागू लागली. तर मी म्हणलं बा जीजी, जीजी म्हणत होते तिला, मी म्हणलं जोगवा कसं का मागायली, 80 एकर जमीन बाई तुझ्याकडे. काय झाली म्हणे, महाराज आमच्या पोराच्या बापानं दुसऱ्याचंच पेरलं आणि घरचं पेरायच्या टायमाला ओल वाळली, मग कुठून जेवारी निघन, म्हणून जोगवा मागायची वेळ आली. असे भंगिरी दुसऱ्याचं जतन करणाऱ्याची बायको जोगवाच मागन ना. आपलं जतन केलं पाहिजे. करीना पुले जतन याचा धरीना आपल्याचा स्वाभिमान ठेवला पाहिजे. आपलं घरच्याचा इटन शेजाऱ्याचा भांग नीट कामाचं नसते. जुनी माणसं म्हणायचे आपल्याच्या पायथ्याला बसावा, शेजाऱ्याच्या शेजारी हा शब्द दुसरीकडे लावू नका बरं का. आपलं या शब्दाचा अर्थ आपली संस्कृती, आपलं या शब्दाचा अर्थ आपला धर्म, आपलं या शब्दाचा अर्थ आपला देश, आपलं या शब्दाचा अर्थ आपलं राज्य, आपलं या शब्दाचा अर्थ आपलं वतन. असं हा शब्द जातीच्या बाबतीत, हा शब्द कशाच्या बाबतीत नाही लावायचा. आपलं जतन करायचं, आपलं जतन करायचं. स्वाभिमान असतो त्याच्यात, मोठे पण असते. त्या सापाला बोलवलं, त्याचं आळं केलं. तो सापही किती मोठा असेल कल्पना करा. त्याचं आळं केलं. पाणी किती येत होतं तता बापा, 14 समुद्रा इतकं पाणी वाहत होतं, 14 समुद्रा इतकं. आणि एका जाग्यावर पाणी घेतलं आणि खालून कणगुळी लावल्यावर आवाज दिला, माननीय आदरणीय गुरुवर्य महर्षी अगस्ती महाराज 7व्या अवतारात जीव घातलं होतं, पाण्याची व्यवस्था केली या. आणि मग म्हाताऱ्यानं तोंड लावलं तिथं. 7 दिवस आणि 7 रात्रा गेल्या. 8व्या दिवशी सकाळी पाऊसच बंद होईना. म्हाताऱ्यानं पाणी पेता पेता चुटकी वाजली, खालून आवाज द्याला, इंद्रिया. मी नाही म्हणालो, वैकुंठवासी साहेबराव महाराज सोनोटीकर म्हणायचे. आमच्याकडे महात्मा होऊन गेले मोठे. वैकुंठवासी साहेबराव महाराज सोनोटीकर म्हणायचे. खालून प्रभू म्हणले, म्हातारं म्हणलं अगस्ती, इंद्रिया लय खुर्चीवर बसल्यावर मस्ताडू नको, जरा हिशाबात वाग रे. इंद्रिया तू याच्या नादी लागू नकोस रे. तू वर्षभर जरी पाऊस पडला तरी हे गोकुळाला मरू देत नाही. तू पाऊस बंद कर. मैतान भागली. आणि मग इंद्राने डोकावून पाहिलं तर महर्षी अगस्ती बोलत होते. अरे बाप रे म्हणले, गेला इंद्र. गेला नाही, आबा कामधेनू नावाची गाय घेऊन आला आणि कामधेनू नावाच्या गायीचं दूध काढलं आणि भगवंताला अभिषेक केला. तिथं नाव पडलं गोविंद. हे एकदा ब्रह्मदेवानं पण केलं, म्हणून देवाला गोविंद नाव पडलं तिथं. गोविंद गोविंद. दृष्टांत संपला. 7व्या अवतारात
पाणी पाजायची पात्रता नाही, नवल नाही. आणि 8व्या अवतारात सगळे कामं विचित्र करून 14 समुद्रा इतकं पाणी एकवटलं. 7 दिवस आणि 7 रात्रा एकत्रित आणून अगस्तीची तहान भाकिली. म्हणून मालक याला नवल म्हणतात. गॅसची टाकी नवऱ्याच्याच डोक्यावर, पराठ्याचा भारा नवऱ्याच्याच डोक्यावर, सडाचा भारा नवऱ्याच्याच डोक्यावर, धिलप्याचा भारा नवऱ्याच्याच डोक्यावर, बाजाराची पिशी त्याच्याच हातात, बोटं तुटले तरी दिवाळीला माहेराला गेल्यावर म्हणती मेल्याच्या संसारात इतकुशी मजा नाही, त्याला फुकून दी. दळणाचा डबा त्याच्याच डोक्यावर, किती काम आहे त्याच्या पाठीमागं, तरी पण थोडंसं दुःख सहन करण्याची क्षमता नाही. किती दुःख असेल. ब्रह्मांडाचा मालक ज्याचा पुत्र आहे, वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता, राहिली हमता मग कोठे. एवढी सत्ता ज्याच्या ताब्यात तो पुत्र आहे, बाप किती अधिकारी असेल. आणि त्याच्या बापाला गळ्यात बेड्या, कमरेत बेड्या, पायात बेड्या, किती परिस्थिती. आणि समोर रक्ताच्या नात्याचं नैतिक किती मोठं दुःख आहे. आपटून मारले लेकरं तरी दुःख सांगितलंच नाही. शहाणी माणसं मूर्खापाशी रडत नसतात. शहाणी माणसं दुःख हे दुःख निवारण करणाऱ्याला सांगावं. जी माणसं आपलं दुःख ऐकून 6 नळ्यानं पेरीत आहेत का, अशा भंगिऱ्याला दुःख सांगायचं नाही. बायकाला लय नाद असतो, मुळमुळू रडायचा. शेजारीनं आली की काय काकू फारच आमच्या आत्याने त्रास द्याला. वचे तू आशा बाई पशी रडीस, तिनं दोन्ही सुना आडात ढकलून मारल्यात. मग जिनं दोन्ही सुना आडात ढकलून मारल्यात, 2 फुकून देऊन मारल्यात, अशा पांचट बाईला तू दुःख सांगायली काय, तू दुःख नीट करीन ती. दुःख संतांना सांगितलं पाहिजे तर आपलं दुःख देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक, देव निवारील भूक, देव निवारील भूक. देवा सांगू सुख, देव निवारील भूक, देव निवारील भूक, देव निवारील भूक. आपली हिंमत असेल तर देवाला दुःख सांगा, संतांना दुःख सांगा. ते निवारण करण्याची ताकद त्यांच्यात आहे. माणसाला दुःख सांगून काय होते. जगात असा एखादा माणूस आहे का, शिंदे पाटील, त्याला दुःख नाही. जगी सर्व आईसा कोण सुखी आहे, विचारी मना तुझी शोधोनी पाये. एका सात्विक व्यक्तीचं वाक्य आहे. प्रत्येक जणाला काही ना काही दुःख आहे. मग दुःख निवारण करण्याची ताकद माणसात असती तर स्वतःचे दुःख माणसाने दूर केले असते. नाही आपल्यात ताकद. डॉक्टर मध्ये सुद्धा नाही. वैद्य वाचविती जीवा तरी कोण ध्याती देवा, त्याच्याकडे सुद्धा नाही. आबाती ताकद नाही. फक्त देव आणि संत हे आपलं. देवाच्याही पेक्षा संतांकडे, देवाकडे दुःख सांगितल्याच्या नंतर एखाद्या वेळेस देवही संतांकडे आपली व्यथा मांडतोय. त्याचे दुःख निवारण करण्याची संतात ताकद आहे. देवाकडे सुद्धा सुख नव्हतं. संताचे सुख झाले या देवा, मनवोनी सेवा करी त्यांची. एवढे मोठे अधिकारी संत आहेत, सांगा त्यांना दुःख. वसुदेव अधिकारी होते. दुःख पचवण्याची क्षमता ज्याच्यात आहे त्याला ज्ञानी म्हणतात. असा ज्ञानी पिता असताना त्याला सोडून जगाचा बाप यशोदेकडे, नंदाकडे राहतो. यालाही नवलच म्हणावं लागेल. नवल केवडे केवडे, नकळे कान्होबाचे कुडे. पुढे सांगले, पृथ्वी जेने तृप्त केली, त्याशी यशोदा भोजन घाली. लक्षात घ्या, एका माणसाच्या पिशवीत 5 लाख रुपये येतं. महाराज, तुमच्या सारख्याला भूक लागल्यावर बस स्टँडला केळं खाता येतात का? भूक तर लागली, खाईन नाही एखादा, तिथंच सोलीन, तिथंच सालटे टाकीन. त्या सालट्याहून 2-4 लोक पडतेन, कारण त्याला ओळखीतच कोण. तुम्हाला जरी नाही ओळखीलं तर तुमच्या पोशाखाला ओळखीतील. गोपीचंद लावलेला आहे, टोपी आहे, पांढरे शुभ्र कपडे आहेत, गळ्यात तुळशीची माळ आहे, आणि शोभत काय या माणसाला बस स्टँडवर केळं खाला. काय याच्या पोटात बरम्या नांदायला, हे यायचा शब्द आहे बरं. पोरग म्हणलं माय भूक लागली, काय तो ह्या पोटात बरम्या, या काही शास्त्रातला नाही, हे यांचा शब्द आहे, आपल्या मराठवाड्यातला प्रसिद्ध शब्द आहे. मग नाही करतायत. पण तुम्हाला किती वेळेला भाकरी द्यायची हे त्याच्या हातात आहे बरं का. एक पुरावा दुसरा सांगतो बापू. मी लहानपणी कोणाची विहीर फोडायला लागल्यावर पाहायला जात होतो. नाद आहे पहिल्यापासून शेतीचा, आणि असावा काळ्या माईचा नाद माणसाला. हो, 5 क्विंटल सोनं 5 क्विंटल चांदी असली तर चांदीच्या भाकरीन सोन्याचं पिठलं खाता येत नसते. त्याच्या बळावर दुसऱ्याच्या नाकात काड्या नाही घातल्या पाहिजे. शेतीवर प्रेम केलंच पाहिजे. जगातला किती जरी मोठा असेल तर पवित्र शेतकऱ्याच्या रक्ताच्या घामातून निर्माण झालेला मोतीच खाण्याची ताकद विश्वातल्या प्रत्येक व्यक्तीत आहे. बाकीचं खाऊ शकत नाही. बंगलावर बंगलं टेकून 10-5 बंगले बांधताल, पण पोट नाही भरणार त्याने. नाही, त्याच्यासाठी त्या पैशाची धान्याची विकत घ्यावं लागेल. असो,
विहीर बघायला जायचो. मग त्यावेळेला हे ब्लास्टिंगचे नव्हते ट्रॅक्टर, त्यावेळेला ते बार घ्यायचे पहारीनं. ठराविक लोक असायचे त्यांना तो बार कोरता येत होता. लोखंडाच्या पळ्या असायच्या मधलं काढायला. पळ्यालाही शहाणपणा करतात कुठं पण. हो, काही काही माणसं पळ्याच्या अवताराचे असतात. ह्या बैठकीत तिथं घुसतेन, त्या बैठकीतला चहा पेतेन, इथलं दूध पेतेन आणि 7-8 बैठकीत जाऊन पेटतेन. त्या माणसाला पळी नाही तर चाटू म्हणायचं, विठाला विठाला विठाला. आणि त्याच्यामध्ये ती दारू टाकायची, ती बत्ती लावायची. दारू म्हणजे ही नाही बरं का, त्याला कोळशे लागतात लोखंडीच्या झाडाचे. कळणार नाही जिनच्या पॅन्टीवाल्याला लोखंडीचं झाड कोणतं असतंय, ती आराटीचं असते. हे फक्त जुन्या बापदादालाच माहिती आहे. म्हणून ज्याला हे कळतंय त्या म्हाताऱ्याला सांभाळा. हजारो सप्ते केल्याचं पुण्य तरुणांना प्राप्त होईल. विठाला विठाला शेवटी वाळू टाकत असतात नदीची. मग ते बार ठासायचा, त्याला बाजूला काळ्या मातीचं आळं करायचं, ती बत्ती भिजू नये. त्याला वरी डोळ्या असायच्या आणि मग तो माणूस पेटवायचा आणि तो सरसर वर यायचा. कितीतरी मेले पण शिंदे काका, मेले पण याच्यात लोक बऱ्यापैकी. पोटासाठी काम करणारी माणसं मेली कितीतरी, पण त्याच्यामधून मोठमोठाली दगडं निघायची. पृथ्वी ज्याने तृप्त केली शिंदे सर, तो टोळ निघायचा. दत्ताबाबा तो टोळ फोडल्याच्या नंतर त्याच्यात बेंडूक निघायचा. आहे का पुरावा? पाषाणाचे पोटी बैसला दरदूर. क्या बात आहे. पाषाणाचे पोटी बैसला दरदूर. पाषाणाचे पोटी बैसला दरदूर. पाषाणाचे पोटी बैसला दरदूर. मुखी तारा कोण घाली तया, मुखी तारा कोण घाली. कारे नाठवीची कृपाळू देवाची, कारे नाठवीची कृपाळू देवाची. तयामुखी तारा कोण घाली, तयामुखी तारा कोण घाली. कारे नाठवीची कृपाळू देवासी, कारे नाठवीची कृपाळू देवासी. काय मालकाचा गोडपुरा आहे. पाषाणाचे पोटी बैसला दरदरू, तयामुखी चारा. ही पंढरपुरातल्या मालकाची ताकद आहे. किती खोल येतो दगड, भले मामा, किती खोल आहे, किती खोल येतो. मग एवढ्या मोठ्या 100, 70, 80 फूट खोल असणाऱ्या पाषाणाच्या दगडात अछिद्र, छिद्र नाही त्या दगडाला, अछिद्र दगड आहे. आणि त्याच्यामध्ये जगाचा मालक त्याला चारा घालतोय. पृथ्वीला तृप्त करण्याची ताकद. याच्या पलीकडे सांगतो, तुमच्यापैकी बऱ्यापैकी बागायती आहेत, धरणापासून बऱ्यापैकी तुम्ही मोठी माणसं आहेत. आमच्यापेक्षा तरी 30-35 वर्ष मोठे आहेत. आता काय नाही, आमच्याकडे बैल पण खाली तोंड लाईत नाही, सारे कुचलच असतील. तुमचा काय मोठा वाडा पोकळ वसा वारा जाई बसा बसा. मोठी माणसं आहेत तुम्ही, म्हणजे तुमचा विरोध करतो असं नाही, काय ताण नाही. किती मोठे व्हा. आमच्याकडच्या पोरी तुमच्याकडे देऊ संपत्त्या आमच्याच पोरीच्या ताब्यात येणार आहेत. विठाला विठाला विठाला. माणसानं दुसऱ्याच्या संपत्तीला पाहिल्यावर जळलं नाही पाहिजे. त्या संपत्तीवर आपलं वर्चस्व कसं होईल असं डोकं लावलं पाहिजे. विठाला विठाला विठाला. मोठी माणसं, बागायती माणसं आहेत तुम्ही, चांगली माणसं आहेत. पण तुमच्या बागायताला 15 दिवस जर पाणी नाही दिलं तर ते बागायत वाळून जाते. पण जमिनीपासून 200 फूट डोंगरावर चैत्र महिन्यात सुद्धा बोरीला पाली फुटती. फुटती तरुवार उष्ण काळ मासी, फुटती तरुवार उष्ण काळ मासी. फुटती तरुवार उष्ण काळ मासी, फुटती तरुवार उष्ण काळ मासी. तयासी जीवन कोण घाली, तयासी जीवन कोण घाली. अरे नाथवीची कृपाळू देवासी, अरे नाथवीची कृपाळू देवाची. तयासी जीवन तयासी जीवन अरे नाथवीची कृपाळू देवाची, अरे नाथवीची कृपाळू देवाची. हा. उष्ण काळ मासी फुटती तरुवर, किंवा फुटती तरुवर उष्ण काळ मासी. जीवन कोण घाली. 200 फूट डोंगर गेलंय कोणी झारी घेऊन. आबा नाही गेलं, नाही गेलं, नाही गेलं.
ही ताकद कोणाची आहे? ही पंढरपुरातल्या मालकाची. एक दुसरा पुरावा सांगतो. काष्टा भययनि व्याप्त सुधे पाषाण भययनि सकल स्थिता वायुर सुवेग सकल स्थितम धरणिर्गर्भा जायन्ते पुनित फलायनि जठरानलो तृप्तावस भय जायन्ते जगदानंदम कंदपतयम पुरत भयायनि सकल सुधा पुरत भयायनि सकल सुधा पुरत भयायनि सकल सुधा. नैवम गिरगावकर लिखितम. मी नाही लिहिलं. आणि मी लिहिलेलं पप्पेची माय ऐकायची नाही. तुम्ही कसं ऐकता? पप्पेची माय म्हणजे माझी मंडळी, ती ऐकायची नाही. तुम्ही कसं मान्य करता? आकाशात एक पक्षी आहे, तो पक्षी 7.5 महिने खाली उतरत नाही. 7.5 महिने खाली उतरत नाही. कसा जगत असेल तो? आकाशात असा एक पक्षी आहे, तो खालचं पाणी पित नाही. चातकायत निर्भरयो प्रपटले शित्यांबरायाम नैवाम धरणी गर्भास्पर्शयम जलम ओखदब जायते. ओखद म्हणजे औषध. औषधापुरतं पण खालचं पाणी पित नाही दत्ता बाबा. ते काय ताकद असेल हो त्याची? कोणाची कृपा आहे? त्याची कृपा आहे, त्याची कृपा आहे. धरणी गर्भात काही जीव आहेत, काही पाषाणात जीव आहेत, काही आकाशात जीव आहेत. असे काही जीव आहेत, या सगळ्यांना जीव घालायची ताकद ज्याच्यात आहे. आणि तो यशोदेच्या हाताने जेवायला लागलाय. त्याशी यशोदा भोजन घाली. याला सुद्धा नवलच म्हणता येईल, नवलच म्हणता येईल. विश्वव्यापक कमलापती त्याशी गवळणी कडिये घेती. हे मंडप उभा करण्यासाठी याला खांब दिलेत. लोखंडाचे असतील, लाकडाचे असतील. हे सगळे लोखंडाचे आहेत. याच्यातले 2-4 काड्या हे खाली पडत आहे. पण ह्या मंडपाला कोणाचं डोकं असेल? आपण बसलो, हे मंडप आहेत, घरं आहेत, हे सिमेंटाचे डोंगर आहेत, मोठमोठाले बंगले आहेत, माळदं आहेत, जोडण्या आहेत, ह्या जमिनीवर आहेत. पण हिला कोणाचं डोकं असेल? त्याचं डोकं आहे, त्याचं डोकं, त्याचं डोकं. ह्या विश्वाला कडेवर घ्यायची ताकद त्याची आहे. खालचे 7, वरचे 7, त्याच्यावरचे 14 आणि त्याच्यावरचे 21. खालचे 7 आतळ, वितळ, सुतळ, तळातळ, महातळ, रसातळ, पाताळ. त्याच्यावरचे 7 सिंहदीप, कौशदीप, शाल्वदीप, पलवंगदीप. बजाले इतके. बाकीचे घरी गेले वाचा मोठाले मोबाईल आहेत तुम्हाला बेताडासारखे. वरचे 7, त्याच्यावर 14 भुवन, 21 स्वर्ग दत्ता बाबा. हे सगळे कोणाच्याकडे आहेत? त्यानं जरा असं असं केलं की सगळं हालत. मग विश्वाला कडेवर घ्यायची ताकद ज्याच्या, आणि त्याला गोपी कडेवर घ्यायला ते नवलच म्हणावं लागेल की नाही? नवल केवडे केवडे शेवटच्या कडव्यात तुका म्हणे नटधारी भोग भोगोनी ब्रह्मचारी. आपल्या संस्कृतीमध्ये एक जन बायको केली तो संन्याशाच्या ब्रह्मचार्याच्या यादीत येत नाही. नाही करता जरी चूक केली तर लोकांच्या नजरेत तू ठरशील, पण पंढरपुरातल्या मालकाच्या नजरेत तू तर मात्र हरामखोरच. विठाला विठाला कारण बाकीच्या सगळ्या पेपरात कॉफ्या चालत्या ओळख असल्यावर, पण वारकरी संप्रदायात कॉफी चलत नाही. आहे का पुरावा? येथे नाही खोटा चालत परिहार चालत परिहार. येथे नाही खोटा चालत परिहार चालत परिहार. दानाची अंतर पांडुरंगा. दानाची अंतर इथे नाही खोटा चालत जानशी अंतर. त्याला सगळं कळतंय. मुंगी के पाव में घुंगरू बाजे वही अल्लाह सुनता है. त्याचे डोळे आणि कान किती तीक्ष्ण आहेत. मुंगीचा पाऊल किती मोठा असेल गुरुजी? बारीकसा. सूक्ष्मदर्शकाखालीच पाहावं लागेल मुंगीचा पाय. आणि मुंगीच्या पायातलं घुंगरू, आणि घुंगरू तसं वाजत नाही, त्याच्यात लोलक नाही तर मणी. घंट्याला लोलक म्हणतात आणि घुंगराच्या मधात असतो त्याला अण्णा, जोट्या अण्णा मणी म्हणतात. मग पायच जर सूक्ष्मदर्शकाखाली पाहायचा तर त्या पायाला घुंगरू केवढं बांधा, आणि त्या घुंगरातला मणी किती मोठा असेल, त्याचा आवाज कसा निघत असेल ते पंढरपुरातल्याला कळतोय. आपण चुका केलेल्या कळत नाहीत का? जाऊ दे, कशाला हिचकायचं. दुसऱ्याची धुणे जास्त धुत बसल्यावर कालांतरानं बायकोची साडी धुवायची वेळ येत असते. म्हणून शक्यतो दुसऱ्याचे कपडे नाही धुतले पाहिजे माणसानं. आपलं आपलं बघायचं. कशाला फुकट कळण शेंडी वळवळ.
पण चूक करणारा माणूस ब्रह्मचार्याच्या संन्यासाच्या यादीत येऊ शकत नाही. लोकांच्या डोळ्यात माती टाकील, देवाच्या डोळ्यात टाकता येत नसती. ते लय देव चतुर जाणोनी अंतर वर्त तसे, त्याच्यासारखा चतुर कोण नाही. असो, पण लग्न केलेल्या माणसाला संन्यासाच्या यादीत येता येत नाही. आणि कालांतरानं प्रपंचाचा त्याग करून जर संन्यास घेतला तर ब्रह्मचारी होता येते, पण बाल ब्रह्मचारी म्हणता येत नाही. पुराणाचा पुरावा सांगतोय, हे काय मी माझ्या घरचं सांगत नाही, आमच्या आजा पंजाने लिहिलेलं नाही, योगी ऋषी मुनींचं वाक्य आहे ते. मग बाल ब्रह्मचारी राहण्यासाठी शक्यतो यांची सावली पण पडू द्यायची नाही. तुला राग आला असन दाद्या, पण ज्याला मोठं व्हायचं का त्यानं यायच्या लांब राहा. मग राजकारणात मोठं व्हायचं असेल तरी यायच्या लांब राहा, व्यापारात मोठं व्हायचं असेल तरी यांच्या लांब राहा. 637 ट्रक गेले एका व्यापाऱ्याची, बोल्ट पण नाही राहिला. शेवटी ते दुसऱ्याच्या टरकायला गिरीज भरीत आहे आता. हो, बाईच्या नादामुळं चुकीचं काम केलं त्यानं. 624 ट्रक मी डोळ्यानं पाहिला तो माणूस, आता गिरीज भरते. आमच्या गाडीला एके दिवशी गिरीज भरलो. हो, तर मी म्हणलो कोण आहेत, काय नाही म्हणलं, असे टाटाचे 624 ट्रक होते माझ्याकडे. मग कसं काय त्यानं डायरीतला फोटो दाखिला, हिच्यामुळं चट गेले म्हणला. हो, आणि आता बापानं करून दिली तिच्यासाठी गिरीज भरून तिला जगितोय, ट्रकला गिरीज भरीत. म्हणून तुला राग येऊ देऊ नको, मी कोणाला कॅमेरे लावू देतो, आमचे लोक बरेच लावू देणार. मला काय वाटत नाही, आपल्या हौदात पाणी येतं रग प्या. जे दिवशी आमचं संपल ते दिवशी मी निघालो तुरी कापायला. विठाला विठाला. प्रत्येक क्षेत्रात जर मोठं व्हायचं असेल तर आपली स्वतःची पत्नी सोडून प्रत्येक स्त्रीला माय जो कोणी म्हणत असेल तो जगातला 1 नंबरचा आहे. मोठं व्हायचं असेल तर संप्रदायात त्या का तिळा इतकं पाप जमत नाही, तिळा इतकं अद्याप नाही. नको नको स्त्रियाचा परिकरिती आघात. मला वाटतंय पैठणच्या मालकांचं वाक्य. हो वा. काष्टाया पाषाणा मृत्तिकेच्या. हा एक पुरावा आहे. हा, दगडाची बाई सुद्धा नाही. एका ब्रह्मचार्याच्या रथाला लाकडाची भावली लावली होती, लाकडाची. जगातला 1 नंबरचा ब्रह्मचारी, त्याचं नाव आहे पितामह भीष्माचार्य. काळड्याशिवाय रथात बसलत नाही, म्हणून त्याचं दर्शन घेतल्याशिवाय पंढरपुरातला मालक रथावर बसत नव्हता. इतका अधिकारी. निसर्ग बदलायची ताकद होती. विच्छामरणी देखोनी दक्षिणायनाती घोर भीष्म्या ऐकताची उत्तर काळासी सारोनिया दुरंग स्वशरीर रक्षिले. 22.5 दिवस यमाला उभं केलंय. यमड्या थांब तिथंच. 22.5 दिवस. किती ताकद? फक्त ब्रह्मचर्याच्या तेजाची ताकद होती. एवढी मोठी ताकद होती. विढाला विढाला. थोडीशी चूक केली तर ब्रह्मचर्य आणि संन्यास मातीत जातोय. याला बायका किती होत्या पंढरपुरातल्या मालकाला? 16,108. आणि तितक्या भोगून ब्रह्मचारी. बर म्हणायला गिरगावचा बाळ आहे का? देऊतल्या मालकांचं वाक्य आहे, देऊतल्या मालकाचे. भोग भोगोनी ब्रह्मचारी. तुका म्हणे नटधारी. नटधारी शब्द वापरलाय. हो, आणि भोग भोगोनी ब्रह्मचारी. कसा काय ब्रह्मचारी होईल? तर त्याचा पुरावा आहे. एक सोपा सांगतो तुम्हाला, कळेल रुचेल झेपेल अशा. लय अडचणीत हात घालीत नाही, इचू निघत असते. बापानं आपलं जिच्या सोबत लग्न लावून दिलंय ती सोडून जगातल्या वयस्कर स्त्रीला माय म्हणायचं, कमी वयाच्या स्त्रीला बहीण म्हणायचं. अशी ज्याची मनाची वृत्ती आहे तो नुसता ब्रह्मचारी नसून लाखो ब्रह्मचार्याच्या बरोबरीचा आहे. विधीने काही गोष्टी केल्या. विषय त्यागाते समान. विषय त्यागाते समान. विषय त्यागाते समान. विधीने सेवन विषय त्यागाते समान. मालकानं दिलेल्या चौकटीत केलेला प्रपंच ब्रह्मचार्यापेक्षा काहीतरी व्याप्तीत. बघा ना, 16,108. हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ. झालं कीर्तन. विठाला विठाला. एक कटाळा ज्याला येईन त्याला खाली बसू द्या चोपदार. उगाच छोटाली लेकर आहेत ते. नाही असू द्या. कटाळा येतो, ऊन थोडंसं तापलेलं आहे, ते पॅन्टीवाल्या करते. विठाला विठाला विठाला. छोट्यांना कशाला त्रास द्यायचा. येतोय अभंगावर.
तुम्हाला साधा साधा याचा त्रोटक अर्थ सांगितला. बघा नवलाच्या गोष्टी ऐका, आशीर्वाद द्या तुम्ही. फार काही नवलाच्या गोष्टी येतात. 7व्या अवतारात मुलीनं बापाला सांगितलं, चौकदार बोलू नका तुम्ही, जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा झाला. विढाला 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 विढाला. मुलीनं बाबाला सांगितलं, वांगीकर आबा, बाबा तुम्ही माझ्या नवऱ्याला मारलं ना, मग तुम्ही मुलगी विधवा केली. एक काम करा ना बाबा, तुमच्या जावयाला जिवंत करा आणि मुलीचं कुंकू वापस आणा. बापानं नवऱ्याला मारलंय असं नवऱ्यानंच बायकोला सांगितलं. त्या नवऱ्याचं नाव होतं इंद्रजित आणि शेषशाही अनंत भगवंताच्या मुलीचं नाव होतं सुलोचना. लक्ष्मणानं इंद्रजिताला मारलं होतं. तिनं सहज ते ताटात डोकं घेतलं आणि व्याख्या सांगितली, मालक तुमचे बाबा किती मोठे आहेत, 14 चौकड्याचं स्वराज्य तुमच्या बाबाला. काय वैभव आहे, पाषाण परीस भूमी जाबुनंद वंशाचा संबंध धातयाशी, सरळ ब्रह्मदेवाशी कॉन्टॅक्ट वंशाचा. किती मोठा रावण. 80 सहस्र सुंदरा कामिनी माझी मुख्य राणी मंदोदरी, माझी मुख्य राणी मंदोदरी. 80 सहस्र बायका. काय वैभव. एवढे तुमचे बाबा असताना वाचविलं नाही. काय तुमचे एक काका, बलव्याप्तियो जठरानलेषु भक्षन्ति परजयो सान्नेषु सजायन्ते नाम मौसारेन तद्रुयो. खंड्यानं अन्न खातेत, खंड्यानं मांस खातेत. काय उदर आहे तुमच्या एका काकाचं. ते झोपलेल्याचं नाव काय, कुंभकर्ण. केवढा मोठा काका तुमचा, नाही वाचिलं. तुमचा एक काका नामधारक आहे. कृतात्रेता युगात रावणाच्या लंकेत भजन फार गोड केलं, ते बिभीषणानं केलं. वाटत असेल, एक पाहुणा भेटला आमचा, ते म्हणला मी 40 वर्षापासून भजन करतो. सकाळीच भेटला, चहा पाजून वाट लावला, उपरणं गिपरणं दिलं त्याला. पाट नेमकीच आंघोळ झाली, मी अंग पुसून गंध लावित होतो तेवढ्यात म्हणला, महाराज आताच काकडा करून आलो, 40 वर्ष झालं सुतक पडलं तरी भजन बंद नाही. एकदा म्हणावं चहा प्याता प्याता अर्धा चहा बसित पुन्हा म्हणला. तर मी म्हणलं राव द्या पाहुणे राव, भजनासाठीच आपण आलो, देवे दिला देह भजना गोमटा. पण जाऊ द्या, मला सांगितलं पण कोणाला सांगू नका. पुण्य सांगितलं की संपत असते, सत्कर्म सांगितलं की कमी होत असते. पाप सांगत जा, उलट कमी होत असते. गुन्हेगारानं कोर्टात गुन्हा कबूल केला की शिक्षा कमी होत असते बरं का. मी काही गेलो नाही पण ऐकलं लोकायचं. आपल्याला जाची वेळ बी येऊ नाही शिंदे काका. कशाला गरज आहे का नाही, कशाला उगं काही माणसानं या बा संन्याशान लुगड्याच्या दुकानात कशाला जायचं, त्याला मागणं पुढं फुफुट आवडं. काही गोष्टी गरजच नाही त्याला, कशाला जायचं लुगड्या दुकानात. ज्या गावात कोणालाच दिसत नाही त्या गावात चष्म्याचं दुकान कसं चलन. कोण घेईन चष्मा, कोणाला दिसत नाही ना. काय गरज आहे आपल्याला तिथं जायची आहे का नाही. येऊ नये, येत असतो कधी कधी प्रसंग, पण येऊ नये. गुन्हा माणसानं प्रांजळपणानं सांगितलं की कमी होत असतोय, आणि सत्कर्म जस्त तोंडानं सांगितलं की त्याचं पुण्य कमी होत असतंय. म्या इतकं दिलं, म्या इतकं दिलं. काय 3 बाऱ्या सांगायला बापा. 8 किलो कोपनच्या गव्हाच्या चपात्या खाऊ घातल्या. 3 दिवस भजनेचं पोट दुखत होतं. त्यानं अर्धा किलो तो ववा खाल्ला ते पोट राहण्यासाठी. आणि तरी ते 8 किलो गव्हाचंच इतकं सांगायला, तितक्याचा शिरान, 6 किलो तांदळाचा भातन, 3 छटाक हरभऱ्याच्या डाळीच्या पिठाची कढीन, ते बी ताक दुसऱ्याचंच होतं. आणि तरी हे चटबू मातीत जाते. सत्कर्म सांगायचं नाही, जाकलं पाहिजे. त्याला सांगितलं राहू द्या. ते म्हणे महाराज पण बघा ना 40 वर्षापासून. आणि त्याच्या म्हशीचा कोठा मागच्या हप्त्यात जळाला. 9 म्हशी मेल्या. गाई लांब होत्या त्याच्यामुळे वाचल्या. 9ला 9 म्हशी मेल्या. तर मी म्हणलं किती म्हशी मेल्या. 9 म्हशी मेल्या महाराज. चहा ठेवूनच द्याला. म्हशीचं ध्यान झाल्यावर ते खिसा जरा रिकामा झाला ना. तर म्हणलं केवढ्या एकही म्हसड 1.25 लाखाच्या खाली नव्हती महाराज. म्हणलं एक सांगू का, किती वर्षापासून भजन करतात. 40 वर्षापासून. मग तुम्हाला तुमच्या भजनाच्या बळावर म्हशीचा कोठाही जिता नाही आला. बिभीषणानं 19 घरं जळू दिले नाही.
ताकद कशाची होती बापू? प्रतापे सबळ नामाचिया नामाचिया प्रतापे सबळ नामाचिया नामाचिया प्रतापे सबळ प्रतापे सबळ नामाचिया मने आती झाला ते शीतळ मने झाला ते शीतळ प्रतापे सबळ नामाचिया नामाचिया प्रतापे सबळ नामाचिया तुका म्हणे अग्नी झाला से शीतळ. या प्रतीत पाहायचा नाही अभंगा, नागपूर प्रतीतला पाहायचा. हो लंकेशी उराले विभीषणाचे घर हृदय सीतावार मानोनिया हृदय सीतावार लंकेशी उडाले विभीषणाचे घर हृदय सीतावार मानोनिया हृदय सीतावार लंकेशी उरले बिभीषणाचे घर हृदये सीतावर मनोनिया. त्याच्या आधीचा पुरावा तुका म्हणे अग्नी झाला से शीतळ प्रतापे सबळ भजनाची या. नाम म्हणजे भजनच. काय ताकद नागपूर प्रतीतला आपण. एक जण म्हणला महाराज एक शेपक आहे. मी म्हणलं सुंबळ्या गाणे म्हणल्यापेक्षा बरं आहे ना नालाय का. काहीच काय रे म्हणलं. तू काल परवा माळ घातलीस दातो पडल्याव चावणं गेल्याव. तू जवळून गेला तर ढवळ्या कोंबड्याचा वास आला तू हांगाचा आणि तरी महाराजाच्या नाकात काळी घालतो का सुंबळ्या. यम तुला इतका हानीन भडव्या इंचभर जागा ठोणार नाही लाल व्हाची. विठाला विठाला वक्ते बाबा पुरावा सांगत होते. हा वक्ते बाबा सांगायचे भजनाच्या ताकदीनं महाल जळू द्याला नाही महाराज. एक शपक पण पुरावा सांगतो. आग लगी लंका में हलचल मचाई विभीषण के कुटिया कैसे बचाई रे कैसे बचाई. एकट्या विभीषणाचं घर महाराज जगातला एक नंबरचा वारकरी जाळू शकत नाही. जगातला एक नंबरचा वारकरी. मी नाही सांगत, पैठणचे मालक म्हणतात येऊनी जन्मला मरकट. आता ऐका तो वैष्णवा माझी आती श्रेष्ठ हनुमंत म्हणावया कनिष्ठ ऐसा पापिष्ट कोण आहे. माझ्या भाषेत सांगतो ऐसा भडवा कोण आहे. मारुती रायला वाईट म्हणण्याची कोणात ताकद आहे. आणि अशा निष्ठावंत व्यक्तीनं घर जाळलं तरी जळालं नाही. बाई सांगते निष्ठावंत नामधारक तुमचे काका तरी तुम्हाला वाचिलं नाही. माझ्या बापान मरू दिलं नसतं. ते म्हणलं तू ह्यात बापान फुकलेन. मग लक्ष्मणजीला कळालं मी मारलेन. बाप कसं म्हणते लक्षात आलं मी शेष आहे आणि ही माझी मुलगी आहे जावाई माझा. मग प्रभू रामचंद्राकडे बघितलं. दादा काय लखन उठावं लागते. नवल सांगते नवल. प्रभू रामचंद्रानं सांगितलं लखन काय गरज आहे रावणाचं पोरग उठविण्यात. नाही म्हणे ते पोरग जरी रावणाचं असेल तरी आपला जावाई आहे. आणि दुसरी गोष्ट आपल्या बाईच्या कपाळावरचं कुंकू पुसलं मी. कतकद अंतकरण गहिवरून आलं. लखन मोठा अपराध केलास बापा पण उठितो मी. हे बारीक बारीक वानरायला कळाल्यावर मारुती राहायला सांगितलं. अरे म्हणले ते आता लोक विरोधात होते पण रात्री ते एकूण एकाला भेटलेत बरं का. राजकारणात असं असतं बरं का. हो बापा राजकारण ऐक नाही आबा मोठं राजकारण असतं. आखरीची रात्र वैऱ्याची असते. कोणीकडे सुटकेशी जाते आणि कोणीकडे डबके जाते आणि काय बदल होईन काय. बापरे बापरे बापरे. पण ते वानर होते ते गठुडे घेणार नव्हते. इमानदार मतदान केलं फक्त वानरांनी. माणसा इतकी बेमान जात जन्माला याची राहिली. विठाला विठाला मारुतीरायन सांगितलं अरे ते एकूण एकाला मिळाले. हो म्हणे मिळाले ते एकूण एकाला. वैकुंठवासी माधव महाराज आजची पुण्यतिथी आहे का म्हणून मी गजर केलता. वैकुंठवासी माधव महाराज मगर सुरजखेडकर महाराष्ट्रातली पुराणातली एक नंबरची बादशाह. तितकं पुराण कोणाला पाठ नव्हतं. अद्याप नाही. माधव महाराजांची संगती एका निष्ठावंत वारकऱ्याला लाभली. वैकुंठवासी नामनिष्ठ नामदेव महाराज पठाडे हे त्यांच्या तालमीतलं रत्न होतं. फार मोठी ताकद अधिकारी होते. आणि त्याच्यानंतर पुराण सांगितलं धर्मभास्कर वक्ते बाबांनी. नाना प्रकारचे निर्वाळे द्यायचे. अधिकारी लोक होऊन गेले महाराष्ट्राला ही दोन माणसं. विठाला 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 काय
गोड काल आहे. एका नामनिष्ठाच्या, एका पवित्र महाराष्ट्राच्या मातीमध्ये वारकरी संप्रदायातले आधार्यू आपल्या मराठवाड्याला लाभलेले वैकुंठवासी सद्गुरू गुरुवर्य माधव महाराज मगर त्यांच्या पुण्यतिथीचा आजचा दिवस आहे आणि आजच्या पर्वणीवर आजचा काला आहे. हा काला म्हणजे मला तर वाटतं या काल्याच्या प्रसादाची अपेक्षा विटेवरचा मालक सुद्धा करील, कारण इतके अधिकारी होते माधव बाबा. विठाला विठाला मालक सांगायचे, त्यांच्या मुखारविंदातून गोड वाक्य पडायचं. ते म्हणायचे, मारुती रायने विचारलं, प्रभू इंद्रजित जर तुमचा जावाई आहे तर मग रावण कोण आहे? म्हणले विवाही. मग रावण तुमचा विवाही आहे तर मग रावणाची सीता कोण झाली? प्रभू रामचंद्र म्हणले येईन. मग युवायने येईन इल पळून न्यावा का? मी नाही म्हणता. हे शोभतंय का तुम्हाला? भगवान म्हणले, हनुमंता जाऊ दे, वादात काय बोलत नाही माणूस, भांडणात काही बोलत आहे, दुष्काळात काही बी खाते का नाही, आंबाड्या घुगऱ्या आणि थोडंसं एकूण एकाच्या बाचाबाचीत झाला असं रागावायतागात. पण इंद्रजित आमचा जावाई आमच्या पोरीच्या कुंखासाठी उठवायचा आहे, पण ते मारुतीराय आहेत. म्हणले आमच्या सगळ्या वानरायचे कातडे गेले राक्षसायला भांडू भांडू, आणि तुम्ही आता मुख्य माणसं एक झाल्या मधले मेले ना. वरच्याने इकडे तिकडे उड्या टाकल्या, खालच्या कार्यकर्त्याला कळतच नाही कोण्या नदीचं पाणी प्यावा. विठाला विठाला विचारलं प्रभू कसं आहे, पण ते मारुती आहेत. लागलीच उड्डाण केलं, महर्षीच्या आश्रमातून एक पान आणलं, त्याच्यावरला श्लोक पुढे टाकला. बघा, प्रभू रामचंद्रान मान खाली घातली आणि लक्ष्मणाला सांगितलं, पोरीचं कुंकू वापस आणता येत नाही. बाईनं सांगितलं, मालक दादा बाबा काका, काका म्हणजे रामचंद्र, बाबा म्हणजे लखनलालजी, ठीक आहे, तुम्ही जरी नाही माझ्या मालकाला उठिलं तर मी कुंखासोबत जाईल. मग बाई सती गेली बाई, पण कुंकू नाही हलू दिलं. चला, मला सांगायचं एक, जगाच्या मालकाला स्वतःच्या पोरीचं कुंकू वापस आणता आलं नाही म्हणजे जावाई उठिता आलं नाही, म्हणजे बंधन कोणाचं होतं? बोलीला वाल्मिक ऐका नवल. आणि पुढच्या अवतारात एका बाईनं ठराविक दिवसापुरत्या भाकरी खाऊ घातल्या. ती बाई महर्षी सांदीपनींची पत्नी होती आणि त्या बाईचं पोरग समुद्रावर आंघोळीला गेलं आणि बुडालं. आणि प्रभू भगवान कृष्ण परमात्मा म्हणले, आता माझं शिक्षण झालं, गुरुजीचं दर्शन घेतलं आणि निघता निघता गुरुमातेचं दर्शन घेतलं, पायावर साष्टांग दंडवत केला. आईसाहेब येतो, डोळ्यात पाणी पाहिलं. म्हणले काय झालं रडायला? काय नाही, तू होता तोपर्यंत पोराचं ध्यान होत नव्हतं रे, पण तू चालल्यावर पोरग दिसणारे, काय करावं? मृतपुत्र जीवविला. दृष्टांत संपला. जावायला उठिलं नाही, पोरीचं कुंकू शाबीत ठेवायची ताकद नाही, आणि गुरुचा पुत्र उठिला, यालाच म्हणतात